मी थोडा अटेंड ऍक्च्युली हम्म. मी अटेंड केला, पण अर्ध्यापासून अटेंड केला. पण घरी पाहुणे आले तर मला अटेंड नाही करता आला. तर ओके. मी थोडा 2:30 वाजल्यापासून मी अटेंड झालो प्रोग्राम. हम्म. बाकी स्नेहाने अटेंड केलाय, ठीक आहे. जयश्री मॅम, दीपक सर. मला खूप थोडा वेळ भेटला अटेंड करायला, कारण घरी सवाष्णींचा प्रोग्राम होता, त्यामुळे करता नाही आलं. मी मदत ओके. करत होतो. हम्म. ठीक आहे. मी पण केलं अटेंड, पण कंटिन्यू नाही करता आलं मला. मधून मधून हम्म केलं शेवटपर्यंत थोडं. ठीक ठीक. काय हरकत नाही. आज मग कशावर लिहायचं आपण ड्रीम्स. त्याला पण किडनी पर्यंत गेलो होतो शेवटी. ठीक आहे मॅम, आपण असं करूया की रिमेनिंग बॉडी पार्ट्स कव्हर करूया आणि मग हे करूया एक्सप्लेन हम्म. कालचं. ठीक आहे, चालेल. ओके चालेल. तिचे रोजचे 10 ग्रॅटिट्यूड लिहिले नसेल तर पहिले ते आधी सुरुवात करून घ्या, ते लिहून घ्या आणि मग हा, आपण बॉडीवर लिहूया. ठीक आहे, चालेल. चालेल. हम्म.
एखाद जण शेअर करू शकतात तुम्ही काय लिहितात डेलीच्या ग्रॅटिट्यूड मध्ये? मी असं लिहिलंय, मी कृतज्ञ आहे युनिव्हर्सशी कारण की मी जिवंत आहे, माझा श्वास घेत आहे, मला नवीन एक दिवस दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रोजच्या लिहिणाऱ्या 10 वरदानांमध्ये आई वडिलांसाठी अवश्य हो, ते जरूर नाही लिहा. तेही लिहिलं, तेही लिहिलं. मी कृतज्ञ आहे आईसाठी कारण तिने मला मनुष्यरूपी देहात या पृथ्वीवर जन्म दिला. हम्म. समटाइम्स मेंटॉर साठी लिहा. रोंडा हो ना, बर्ड. सगळ्यांसाठीच. हम्म. झालंय सगळ्यांचं? पुढे स्टार्ट करायचं? Yes. प्राजक्ता मॅम सुरू करा. हे तर काल आपण किडनी पर्यंत लिहिलेलं ना, हम्म. तर त्याच्या तर आता आपण बॅक कव्हर करूया. काय कवर करूया? पार्ट ओके. मी आभारी आहे माझ्या स्वस्त पाठीसाठी बिकॉज त्याच्यामुळे मला आरामदायी किंवा आरामशीरपणे बसता येते.
मी आभारी आहे स्वस्थ पाठीसाठी, कारण मी एकदम स्ट्रेट बसू शकते, स्ट्रेट उभी राहू शकते, स्ट्रेट चालू शकते. येस. Thank you so much that I'm blessed with my backbone and back because I can sit in a good posture and work for a longer period of time. राईट. मी आभारी आहे माझ्या स्पाईनची. स्पाईनला काय म्हणतात मराठी? मणका ना. हा. बिकॉज त्याच्यामुळे मला वाकण्याची क्रिया सहज करता येते. फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग हे सहज होऊ शकतं आपल्या आपल्या स्वस्थ तंदुरुस्त मणक्यामुळे. मी आभारी आहे माझ्या स्वस्त मणक्यासाठी, कारण त्यातील प्रत्येक हाड हे अगदी काय म्हणू शकतो आपण आयडेल ठिकाणी प्लेस आहे. मी आभारी आहे माझ्या पाठीच्या मणक्यांची, कारण त्याच्यामुळे पूर्ण शरीराची हालचाल मी व्यवस्थित करू शकते, ताठपणे उभी राहू शकते. हम्म. नेक्स्ट. नेक्स्ट कंबर. मी आभारी आहे कमरेसाठी. मी आभारी आहे सुदृढ कमरेसाठी, कारण की मी वाकवळ करू शकतो. हम्म. चालू शकतो, वाकू शकतो. मी आभारी आहे कमरेची, कारण त्याच्यामुळे मी व्यवस्थित बसू शकतो. येस. कंबर म्हणजे आपण हिप्स म्हणतो ना. येस. नेक्स्ट.
हम्म. मी आभारी आहे माझ्या सुदृढ कमरेसाठी, ज्याच्यामुळे आपल्या बॉडीला शेप मिळतो. हम्म. हा. हम्म. नेक्स्ट. आपण खांद्यांसाठी लिहिलेलं आहे गेस काल ना. नाही. ठीक आहे, मग आता आपण लिहिलं ना खांद्यासाठी. लिहिलंय. लिहिलं काल मी सांगितलं नाही का खांद्यावरती बॅग लावून ओझं वाहू शकतो. हो हो, हा, खांदे ठीक लिहिले. आहे. आता ओटीपोट मग राहिले. आपण एल्बो ओटी साठी लिहा, कोपरांसाठी. कोपऱ्यांमुळे माझ्या हाताला मजबूती प्राप्त होते. हात आपण फोल्ड करू शकतो, हो. सहज काम करू शकतो. हाताच्या हालचाली करण्यास मदत होते. मी आभारी आहे माझ्या कोपऱ्यांसाठी, त्याच्यामुळे मला वजन उचलता येते. हम्म. हाताची बोटं घ्या आता. मी आभारी आहे माझ्या बोटांसाठी, त्याच्यामुळे मला टाईप करता येते, कीबोर्डवरती लिहिता येते. हम्म. मी आभारी आहे माझ्या सुंदर बोटांसाठी कारण की बोटांमध्ये पेन धरून मी मॅजिक बुकची असाइनमेंट करू शकतो. हम्म. वस्तू उचलण्यास मदत करतं, हम्म. लिहिण्यास मदत करतं. पकडण्यासाठी. हम्म. गुडघे झाले. नाही अजून. नाही झालं. हाताच्या, बोटांचा वापर कधी कधी आपण न बोलता सुद्धा बऱ्याच गोष्टी एक्सप्रेस करण्यासाठी बोटांचा वापर करतो. हम्म. हम्म. सर्वच वस्तू धरण्यासाठी बोटांचा वापर करू शकतो ना आपण. बोट हम्म. नसेल तर कशाने धरणार? प्रत्येक गोष्ट धरण्यासाठी बोटांची गरज लागते. हो, मग ते लिहायचं आहे आपण. दैनंदिन जीवनातल्या सगळ्या कामांसाठी आपल्याला बोटांचा वापर होतो. कुठलीही वस्तू पकवू दे, कपडे धुवू दे, स्वयंपाक करू दे, कणिक मळण्यासाठी, स्वतःचं अंग स्वच्छ करण्यासाठी सुद्धा आपण आपल्या हाताचा वापर करतो. छान. तर तळहातासाठी लिहूया की गुडघे आले ना. काय गुडघे. आपण हात कव्हर करतोय ना मॅडम आता. अच्छा. हा हा. हम्म. आता तळहातासाठी लिहित आहे आपण. हम्म. ते थोडीशी आपल्या स्माईल आणवली हा.
काय? थोडीशी स्माइल आणा चेहऱ्यावरती आणि लिहा. खूप सिरियसली वाव, घेतलं सगळे. ग्रेट ग्रेट. तळहाताचं लिहितो आपण आता, जे आपल्या हाताच्या बोटांना आपल्या हाताशी जोडण्याचं काम करतात. पाम. मी खूप आभारी आहे माझ्या तळहातांसाठी, ज्याच्यामुळे मला छान एक्सरसाइज करता येते. व्हेरी गुड. आता नखांसाठी लिहा. तुम्ही नेल पेंट लावू शकता. सुंदर नख. तळहातात असं पण एक होऊ शकतं ना, मी आभारी आहे माझ्या तळहातांची. आपण सकाळी उठलं की पहिलं त्यांचं दर्शन घेतो. येस. परफेक्ट. व्हेरी गुड पॉइंट मॅडम. थँक्यू. इव्हन देव बाप्पाला नमस्कार करण्यासाठी पण आपण आपले दोन्ही हात एकत्र जोडतो. तळहात. हो. मी आभारी आहे तळहातांची, कारण त्याच्यामुळे हात जोडून मी देवाची प्रार्थना करू शकते. हम्म. तर मनगट रिस्ट साठी लिहूया. मी आभारी आहे माझ्या मनगटाचा, त्याच्यामुळे मला घड्याळ घालता येतं आणि टाइम पाहता येतो. गुड. स्त्रियांना बांगड्या घालता येतात. चांगले घालता येतात. वेगवेगळ्या दिशेने हालचाल करायला सुद्धा आपल्या हाताला मदत करते मनगट. मी आभारी आहे माझ्या मनगटांचा. जेव्हा आम्ही ट्रेकवर जातो तेव्हा या हाताच्या आणि मनगटाच्या साहाय्याने एकामेकाला सहाय्य करता येते. हम्म.
नेक्स्ट हाताचं झालं. आता पायाकडे जाऊया आपण. पोटऱ्या घ्या, नक्की. पोटऱ्या. काय म्हणाला मग? पोटरी, पायाची पोटरी. कंबर झालं होतं, पोटऱ्या घ्या. हम्म. थाय. मग फूट पासून सुरुवात करूया का, खालून वर किंवा वरून खाली असं? नाही, जाताना सिक्वेन्स. वरून खालून जाऊया ना. थाईज घ्या, थाईज नंतर नी, नी नंतर काफ, काफ नंतर फूट, फूट नंतर टोज. अच्छा. आता काय विषय पोटऱ्या. पोटऱ्या नाही, मांडी. कारण आय थिंक काही लोकांनी हा, मांडी, पोटऱ्या मांडी, म्हणजे सॉरी. काल्फ हा, येस, मसल येस. समजलं असेल. थाय, थाय म्हणजे मांडी. हम्म. काफ म्हणजे पोटरी. हा. मांडीसाठी काय लिहित आहे, कोणी सांगेल का? मांडीमुळे आपण बसू शकतो, आपल्या मांडीवर आपल्या बाळाला घेऊ शकतो, त्याचे लाड करू शकतो. येस. आपल्या मांडीमुळे आपल्या आपल्याला पायांना आणि कमरेला आणि पायाला जोडण्यामध्ये तिचा एक मदत होते. मांडीसाठी मी आभारी आहे या मांडीसाठी. त्याच्यामुळे मी स्टेट लेवल पर्यंत कबड्डी खेळू शकलो. हम्म बाळाला बसवता येतं, त्याला झोपवतो आपण मांडीवर. येस. हम्म. मी आभारी आहे या मांडीचा, ज्याच्यामुळे धरतीशी माझं कनेक्शन आहे ते घट्ट होतं. पाया मजबूत असतो चालताना, पळताना. हम्म नेक्स्ट. आता गुडघे. मी आभारी आहे माझ्या स्वस्थ गुडघ्यांसाठी, कारण की मी फोल्ड करून बसू शकतो. हम्म. गुडघ्यांसाठी, पायांसाठी, हातांसाठी अजून एक कॉमन पॉइंट असा आहे की आपण व्यायाम करताना आपल्याला त्या पार्टचा खूप उपयोग होतो, गुडघ्यांचा. तसेच चालण्यासाठी खूप छान मदत होते. मांडी घालून बसतायत आपल्याला. मांडी घालून हम्म. बसता येतं, धावता येतं. गुडघ्या गुडघ्यामुळे आपले मांडीचे आणि नडगीचे हाड, यांचा मधला सांधा आहे गुडघा. काय बोलत मॅडम, गुडघा हा? गुडघा आपला मांडीचे आणि नडगीचे हाड यांचा सांधा आहे किंवा त्यांना जोडण्याचं काम करतो. मी खूप आभारी आहे माझ्या पायांचा आणि गुडघ्यांचा, ज्यामुळे मला कराटे क्लब मध्ये अवॉर्ड्स मिळालेले आहेत. वाव. मी आभारी आहे गुडघ्यांचे माझ्या शरीराचा भार पेलण्यासाठी. हम्म मी आभारी आहे माझ्या गुडघ्यांचा, ज्यामुळे मला स्थिर चालता येते, वजन घेऊन चालता येते. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. Yes.
मी आभारी आहे माझ्या गुडघ्यांची, कारण त्यामुळे मला सहज जमिनीवर पाय दुमडून बसता येते. मी आभारी आहे माझ्या गुडघ्यांचा, ज्याच्या सहाय्याने मला खूप लांबपर्यंत पोहता येतं. मी आभारी आहे माझ्या पायांचा आणि गुडघ्यांचा, ज्यामुळे मला फुटबॉलमध्ये ट्रॉफीज अचीव करता आलेल्या आहेत. मी आभारी आहे माझ्या स्वस्थ गुडघ्यांसाठी, त्याच्यामुळे मी सायकलिंग करू शकते. गुड. मी आभारी आहे माझ्या गुडघ्यांचा, ज्याच्यामुळे मला कार बॅलन्स करता येते, खूप चांगली चालवता येते. त्याचे क्लचेस आणि ब्रेक्स मला व्यवस्थित लावता येतात. करेक्ट. कमल मॅडम, जेव्हा तुम्ही आता हे सगळं शरीराच्या अवयवांचं चालू आहे ना, तुम्ही त्या त्या पार्टवर हात फिरवून तिथे कंटिन्यू धन्यवाद 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 असं म्हणत राहा. चालेल. येस मॅडम. थँक्यू मॅडम. अजून काही सुचतंय गुडघ्यांसाठी? पुढे गुडघ्याचं एक मानते लिहूया की त्याच्यातमध्ये जी गादी, म्हणजे मला ते गादी हाच वर्ड माहितीये खरं, ज्याच्याने म्हणजे आपल्या गुडघ्याचा जो मागचा स्नायू आणि वाटी असते, त्याच्यामुळे त्याच्या मुवमेंट्स छान होतात. तर मी आभारी गुडघ्यांच्या आहे. गादीमुळे, गुडघ्यात असलेल्या गादीमुळे आपण अं, सहज सहज अलगदपणे किंवा योग्यरित्या पायांची हालचाल करू शकतो. पायांची हालचाल करू शकतो. अगदी सहज गुडघ्यांच्या स्मूथ असलेल्या गादीमुळे गादी. आणि त्याच्या लवचिकतेमुळे सतत कार्यरत असतो आपण दिवसभर. खूप खूप धन्यवाद. आनंदाने मी माझ्या पायांची हालचाल करू शकते. नेक्स्ट आपण लिहूया आता काल्फ मसालसाठी. काय मॅडम? काल्फला काय म्हणाले होते मॅम तुम्ही मराठीत? पोटरी. पोटरी. पोटऱ्या. हा. पोटऱ्यांमुळे मला खूप छान जम्पिंग जॅक्स करता येतात, दोरीच्या उड्या मारता येतात. खूप 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 धन्यवाद. आभारी आहे माझ्या पोटऱ्यांच्या स्नायूंसाठी, जे माझ्या पायांसाठी ब्लड प्युरिफिकेशनचे किंवा सेकंडरी हार्टचे काम. पुत्रांच्या पायासाठी आवाज खूप हळू आला. कोणीतरी बोललं. प्रतिभा मॅडम, तुम्ही बोललात का? जरा पुन्हा रिपीट करा काय? मी मी मिस आभारी केलं. आहे माझ्या पोटऱ्यांच्या स्नायूंसाठी, जे स्नायूंचा.
हा, ते ब्लड प्युरिफिकेशनचे काम करते. सेकंडरी माझ्या पायांसाठी सेकंडरी हार्टचे काम करते. Wow. मी आभारी आहे माझ्या पोटऱ्यांसाठी. त्याच्या नसा ओढल्या की आपल्या पोटाला आराम मिळतो. मी आभारी आहे माझ्या पोटऱ्यासाठी कारण ते खूप सुंदर आहेत. हम्म. झालं. येस. नेक्स्ट आपण अँकल साठी लिहू शकतो. पोटऱ्यांमुळे पायांना शेप येतो. पोटऱ्यांच्या समोर जे बोन आहे शिनबोन त्याच्यासाठी लिहू शकतो ना हे. चालेल ना, त्यामुळे तुम्ही सांगा पायाला आम्हाला काय म्हणतात ते पण सांगा आणि यूज पण सांगा. मराठीत पायाची नडगी म्हणतात आय थिंक, आणि इंग्लिशमध्ये शिनबोन म्हणतात. शिनबोनमुळे माझ्या पोटऱ्यांना सपोर्ट मिळतो, पायाला छान शेप मिळतो. अच्छा. मी आभारी आहे माझ्या नडगीच्या हाडासाठी, बिकॉज बाहर ही माझ्या रखा है. पोटऱ्यांना आधार मिळतो. हो. मी आभारी आहे माझ्या पोटऱ्यांच्या नडगीसाठी ज्यामुळे मला माझी उंची थोड्या प्रमाणात वाढवता येते. जेव्हा आपण फोटो काढतो आणि असं उंच होऊन थांबतो त्याचं सांगतो. टाचेसाठी लिहू शकतो सर, असं मला वाटतं. पंजाब टाच वरती केल्यावर पण टाचेला येऊ शकतो. सो आता नेक्स्ट आपण लिहित आहे अँकल साठी. कोणीतरी मराठीत सांगा अँकलला काय म्हणतात. गोटे. काय म्हणाला? घोटे. गोटा. ओके. अँकल म्हणजे कुठं? अच्छा, ती नडगी होती का आधीची? मिसअंडरस्टँडिंग. मी आभारी आहे पायाच्या घोट्यासाठी, ज्यात मी सुंदर पैंजण घालून पायांना अजून सुंदर बनवू शकते, सुंदरता वाढवू शकते. करेक्ट.
मी आभारी आहे पायांच्या घोट्यांसाठी, ज्यामुळे मला एक्सरसाइजचे खूप व्हेरिएशन्स करता येतात. मी आभारी आहे माझ्या पायाच्या घोट्यासाठी, ज्याच्यामुळे आपण पायाचा मूव करू शकतो. येस. अँकल बोन हे आपलं शरीर आणि पायाला जोडण्याचं काम करतं. काही नाही, फीट म्हणू शकतो आपण. बॉडी अँड फीटला कनेक्ट करतं. आभारी आहे माझ्या पायांच्या अँकल्ससाठी, त्याच्यामुळे मांडी घालून बसल्यानंतर मला माझे ऍडजस्टमेंट्स व्यवस्थित करता येतात, पोस्चर व्यवस्थित ठेवता येतं. हम्म. पावलांच्या हालचालीसाठी सुद्धा महत्वाचा वापर होतो अँकलचा. पावलांची सुलभपणे हालचाल करता येते. मी आभारी आहे अँकरची, कारण त्यामुळे मला जमिनीवर पाय ठेवता येतात व्यवस्थित. छान. बॉडी बॅलन्सिंग साठी सुद्धा वापर होतो आपल्या अँकलचा. छान, सगळ्यांना खूप छान छान सुचतंय. म्हणजे एकदा जर विचार केला तर आपण खूप काही ड्वेलिंग करून काढू शकतो. असंच अजून अजून वेगवेगळ्या गोष्टी. नेक्स्ट नेक्स्ट आपण आता आपलं हे घेऊ शकतो, पाऊल. म्हणजे येस. एक सांगू का, घोट्यांमुळे आपल्याला चप्पल घालता येते. ये मॅम काय सांगता तुम्ही? पावलांमुळे चप्पल घालता येतं. चालता मी येतं. जिने हो, उतरता येतात, ते चढतात. मी आभारी आहे माझ्या सुंदर पावलांसाठी, कारण की माझ्या पावलांना जमिनीचा स्पर्श होतो. हम्म.
आभारी आहे माझ्या तळपायासाठी ज्यावर मसाज करून मी माझी दृष्टी तेज करू शकते. मी आभारी आहे माझ्या तळपायांचा, ज्याच्यामध्ये आपल्या हात, पाय आणि शरीराच्या सगळ्या नर्व्स कनेक्टेड असतात. पूर्ण शरीराचा भार घेतो. मी आभारी आहे तळपायाची कारण मला चप्पल घालता येते. मी आभारी आहे तळपायांची, त्याच्यामुळे मला व्यवस्थित पळता येते. मी आभारी आहे तळपायाला जो आर्च असतो ना, त्यामुळे आपल्या शरीराचा बॅलन्स होतो आणि आपल्याला चालता येतं. येस. मॅडम, पोहायची क्रिया मगाशी झालेली आहे, पण तळपायामुळे पोहता पण चांगला येतो. आपण हम्म. रिपीट करू शकतो. नाही येस. झालेला नाहीये, देऊ शकतो त्यांनी आपण. पॉवर मिळते आपल्याला. तळपायांच्या मुळे आपल्या शरीराला खूप छान पॉवर पॉवर अनुभवू शकतो आपण. तळपाय जसा आहे की तो तुम्हाला उभा ठेवण्यास मदत करतो, चालण्यास मदत करतो. तळपाय जमिनीवर टेकला नाही तर तुम्ही उभे राहू शकणार नाही. 5:55 झाले मॅडम. तळपायाच्या सहाय्यामुळे आणि ताकद लावण्यामुळे खूप पूर्ण साऱ्या बॉडीचं बॅलन्स, गोष्टी पूर्ण आपण बॉडीचं वजन हे पुढे तळपायावर येतं जेव्हा आपण उभे राहतो. गाडीला धक्का मारता येतो. बॉडीचं बॅलन्स. ओके. शरीराचं वजन तेच पेलतं आपल्या. तळपायांमुळे आपल्याला गाडीचा ब्रेक दाबता येतो, पायाचा. येस. तुम्हाला आता तळपायांचे लिहिता लिहिता कळलं असेल की किती म्हणजे भरपूर उपयोग आहे. एकाच शरीराच्या भागाचे आपल्याला अनेक उपयोग आहे. थोडंफार पाय आपल्याला काही काही गोष्टी माहिती नाही, पण तरी सुद्धा आपण भरपूर छान छान गोष्टी काढलेल्या आहे. म्हणजे सगळ्यांनीच खूप छान छान सांगितलेलं आहे. तळपायाच्या मसाजाने खूप छान झोप लागते. येस. मी आभारी आहे माझ्या तळपायांची, ज्याने आपण गाडीला किक मारू शकतो. करेक्ट. आता पायाच्या बोटांसाठी लिहायचं. पायाची बोट आणि अंगठे, सॉरी, नख. एक मजेदार सांगू का? आपण आपल्या हा. बचावासाठी दात पण मारू शकतो काय काय तळपायाने. काय बोलले मॅम? स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण लात मारू शकतो. हाही एक पायाचा उपयोग आहे. मारा. हम्म. आपल्या बोटांसाठी लिहायचंय का आपण? हो, लिहायचं ना सर. लाथ मारू शकतो असं लिहिण्यापेक्षा आपण असं लिहू शकतो किंवा मी आभारी आहे संरक्षण माझ्या पायांची, कारण त्याच्यामुळे मी संरक्षण. स्वतःच संरक्षण करू शकते. स्वतःचं संरक्षण करते. कराटे, जुडो कराटे खेळते आणि ज्यामुळे मी स्वतःच संरक्षण करू शकते. हम्म. मी आभारी आहे बोटांसाठी, बोटांमध्ये जोडवी घालता येतो. हम्म. मी आभारी आहे या बोटांचा,
त्याच्यामुळे मला लग्न कार्यामध्ये जी सप्तपावली आपण करतो, सप्तपदी वाव. करतो, तो क्षण आपल्या आयुष्यामध्ये आपण कॅप्चर करतो. हे शतपावली आपण पंजांसाठी लिहू शकतो. त्याच्या आधी बोट असतं ना. कीर्ती मॅडम करेक्ट करा, मी चुकत असेल तर. नाही नाही, सगळं व्यवस्थित आहे. ठीक आहे. तुम्ही सगळं इतकं छान लिहित आहेत, बोलत आहात ना, तर मला छान वाटतं. डन. मी आभारी आहे, माझ्या पायाच्या बोटांच्या ग्रीपमुळे मी खालची वस्तू उचलू शकते. करेक्ट. बरोबर. मी आभारी आहे पायांच्या बोटासाठी, कारण त्याच्यामुळे मला होल्ड करता येतो. ट्रेकिंग करताना मोस्टली यूज होतो होल्ड करायला. मी खूप खूप आभारी आहे माझ्या पायांच्या बोटांसाठी, ज्याच्याने मला ट्रेकिंग खूप चांगलं करता आलं. तिथं आम्ही केदारनाथला गेलो. तिथं आम्ही खूप जास्त ट्रेक्स केलेत बेसिकली. तर अवघड चढ चढताना मला खूप मदत झालेली. खूप खूप धन्यवाद. मी आभारी आहे बोटांसाठी, कारण बोटांच्या ग्रीपमुळे जमिनीला घट्ट पकडता येतं. व्हेरी नाईस. मी पण सेम हाच पॉइंट लिहिलाय, सुचिता मॅम. हम्म. काय होतं मॅडम, पॉइंट परत बोलाल का? बोटांमुळे जमिनीवर आपण घट्ट स्वतःला पकडू शकतो आणि स्वतःला बॅलन्स करतो, उभं राहतो, ट्रेकिंगसाठी मदत होते. हम्म. माझी अमरनाथ यात्रा मला या माझ्या पायांमुळे कंप्लीट करता आली. आता बोटांचं झालं असेल तर नखांसाठी लिहूया पायाच्या. पायांच्या नखांसाठी. मी आभारी आहे पायांच्या सुंदर नखांसाठी, हेल्पेंट लावता येते. येस. मी आभारी आहे पायांच्या नखांसाठी, त्याच्यामुळे माझ्या पायाला सुंदरता मिळते. येस. पायाच्या बोटांना. येस. मी आभारी आहे माझ्या पायांच्या नखांचा, त्याच्यामुळे माझी सगळी नखं सुरक्षित राहतात. सॉरी, बोटे सुरक्षित राहतात पायांची. चला बाहर गए तो शक्कर क्यों नहीं गए? अजून काही सुचतंय का नखांसाठी कोणाला? 6 स्कोर झालेले आहेत. मॅडम एक 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 बॉडी पार्ट राहिला, आपलं ओटी पोट राहिलं. लिहा, सांगा आणि लिहा पटापट.
पायाच्या बोटांमुळे आपण चप्पल व्यवस्थित घालू शकतो. हम्म मेन हम्म 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 ओटीपोट आता लोअर ॲब्डॉमिन जे असतं त्यासाठी लिहायचं आहे. बरोबर आहे या तुम्ही क्या ओटीपोटाचा बोल याच्यामुळे बोल. म्हणजे खूप साऱ्या पूजेमध्ये आपण जे वस्त्रदान करतो किंवा जी शिदा देतो तर ते ह्या ओटीमध्ये घेतात म्हणजे त्या ओटीपोटीचा तिथे वापर केला जातो. ओटीचा वापर केला जातो आय थिंक. हम्म. अजून अजून भरपूर इंटरनल ऑर्गन्स राहिलेले आहेत. मी लिम्स. आभारी आहे माझ्या ओटीपोटासाठी ज्यामध्ये माझे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे त्याला प्रोटेक्शन देते ओटीपोट. ज्यामध्ये माझे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स गर्भपिशवी आहे जिथे तुम्ही बाळाला ठेवू शकता. तुम बरेच काही गोष्टी ओटीपोटाच्या जागी आहेत. पण आपण गर्भाशयासाठी पण घेऊ शकतो. येस. फिमेल्सला मातृत्वाचा अनुभव घेता येतो त्याच्यामुळे. तसेच पिरियड सायकल मंथली रेग्युलर राहते. ओव्हरीज. ओव्हरीज साठी. थँक्यू सो मच. मेरे गरम आहे जास्त. झालं लिहून सगळ्यांचं? येस. आजच्यासाठी इतकं ठीक आहे. हो. स्नेहा काल मॅडमचा क्लास अटेंड केला त्याच्यातून काय घेतलं म्हणजे काय समजलं? स्नेहा तू म्यूट वर बोलते. आय थिंक तिला अच्छा बोलायला बोलता येत होत नाही. नाहीये ओके वाटतं. काही हो का? हरकत नाही. इट्स ओके इट्स ओके. अजून मला कोणी एक सांगू शकतं एक का? सांगायचं की थोडासा आपण अटेंड ज्या केला. आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्याच्याबद्दल जास्त विचार केला पाहिजे आणि ज्या नाही आहेत त्याच्याबद्दल नाही विचार केला पाहिजे. हम्म कमी विचार केला पाहिजे. हे हम्म जास्त जाणवलं मला त्याच्यात. हम्म. कमी जे म्हणजे कमी पॉझिटिव्ह थिंकिंग त्याचा आहे विचारच करू त्याच्याबद्दल नको. जास्त विचार करून पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. हम्म हम्म ओव्हरऑल आपण जेवढा वापर करतोय सगळ्या गोष्टींचा पण आपण त्याला कृतज्ञ नसतो. आपण त्याची कृतज्ञता केली तर त्याची एनर्जी लेवल्स खूप चांगल्या पद्धतीने वाढल्या जातात. हम्म मॅनिफेस्टेशन कसं करायचं आहे, का करायचं आहे, हम्म याविषयीची माहिती होती त्याच्यामध्ये. हम्म त्या 5 स्टेप्स होत्या दीपक सर मॅनिफेस्टेशनच्या. मला डिटेलिंग नाही सांगता येणार. मी 100% अटेंटिव्ह नव्हतो त्यावेळेला. मी कामात होतो ना त्यामुळे. ओके ठीक आहे.
मॅनिफेस्टेशनच्या आपले 5 शॉप त्यात आधी आपले लिहिणं, जे बोलणं, एक एक स्वतःला जण बोला, एक एक जण हँड रेज करा आणि बोला. असं एकदम सगळेजण एकत्र नका बोलू. कोणाला बोलायचं आहे सांगा. चला स्टार्ट. प्रतिभा मॅम बोलत होते. मॅनिफेस्टेशनच्या 5 स्टेपमध्ये आधी त्यांनी तुमचं स्वप्न जे आहे ते लिहा म्हणून सांगितलेलं. नंतर ते स्वतः मिररमध्ये बघून बोला सांगितलं. नंतर 7 to 8 मिनिट्सचा टायमर लावून तुम्हाला शक्य असेल तर त्याची स्क्रिप्ट बनवून ग्रुपमध्ये किंवा स्वतः त्याचा ऑडिओ करून जेव्हा तुम्ही रात्री झोपतात किंवा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या बेडवर झोपलेले असतानाच तो ऑडिओ ऐका किंवा ते व्हिज्युअलायझेशन करा. आणि एक विजन बोर्ड बघून त्याला बघून ते व्हिज्युअलायझेशन करा. अशा 5 स्टेप सांगितली. Yes, तर मला पण हेच सांगायचं होतं. हा बोला सुचिता मॅम. मला पण हेच सांगायचं होतं. ओके. ग्रेट, गुड, व्हेरी नाईस. जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सांगितलं तर हॅलो मी बोला थोडासा वेळ सुचिता मॅम. जास्तीत जास्त ग्रॅटिट्यूड मध्ये राहायचं, असाइनमेंट लिहायचा, असं हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आणि सातत्याने करायचं. Yes, जे पण आपण करतो आणि ते सातत्याने करायचं आणि जास्तीत जास्त अमृत वेलामध्ये आपण करू त्याचा बेनिफिट्स आपल्याला खूप चांगला आहे. करेक्ट. आणि आय थिंक तुम्हाला सगळ्यांना लक्षात पण येत असेल, मॅमने काल सांगितलं की 40 डेज साठी एक रुटीन फॉलो करायचं आहे आपल्याला. पण हो. म्हणजे हे माझं आजचं ऑब्झर्वेशन आहे सेशन मध्ये, की आज आपण 15वा दिवस आहे. आज आपण रोज 5 वाजता उठून हे सराव करत आहे. तर जस्ट तुम्ही एक विचार करा की डे 1 ला तुम्ही कशा प्रकारे ग्रॅटिट्यूड लिहित होता, तुमचं स्पीड कसं होतं आणि डे 15 ला तुम्ही कसं बोलत आहात, कसं तुमचं माइंड प्रोग्रेसिव्हली विचार करते किंवा किती फास्ट आपण कव्हर करतोय. कव्हर इन द सेन्स सुचतंय आपल्याला. तर विदिन 15 डेज मध्ये आपला ब्रेन हा इतका छान तयार झालाय की आपल्याला प्रत्येक, आता कोणीच असा माणूस नाहीये की ज्याच्या शरीरात सगळे अवयव एकदम 100% वेल आहे. कोणीतरी काल खूप चाललं असेल तर कोणाचे पाय दुखत असतील, कोणी मोठ्याने बोललं असेल, थंड काही खाल्लं असेल, तर वेगवेगळे छोटे छोटे म्हणजे 1% मध्ये पण चॅलेंजेस असतात. पण तरी सुद्धा आज आपण त्या आज आणि काल कोणत्याच चॅलेंजकडे लक्ष न देता आपण फक्त आणि फक्त त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी शोधल्या. मग हो. हे जे आहे मॅमने 40 डेजचं जे प्रॅक्टिस सांगितलं, तर तुम्ही जर ते खरंच केलं तुमचं स्केड्यूल म्हणजे वेळापत्रक बनवून, तर जस्ट विचार करा की 15 दिवसांमध्ये इतका म्हणजे किती मॅम किंवा मला किंवा इव्हन तुम्हाला सगळ्यांना पण एकमेकांमधला बदल हा दिसण्याजोगा बदल झालेला आहे, वाखाणण्याजोगा. तर विचार करा 40 डेज मध्ये लाईफ किती मॅजिकली ट्रान्सफॉर्म होईल आपल्या सगळ्यांचं. येस. हो. तो सगळ्यांनी ते करा. 40 डेजचं जे मॅमने काल सांगितलं ना, मी ग्रुपवर पण पाठवलंय ते PDF फाईल. हो. त्याचं तुमचं 1-1 तासाचं नियोजन करा. तुम्ही भले दुपारी 2 तास झोपा, पण मग ते लिहा त्याच्यामध्ये. त्याचं ते रेकॉर्डेड 40 व्हर्जन आहे ना लाईव्ह आपल्याकडे, म्हणजे युट्यूब वरती? आहे रेकॉर्डिंग सर. ओके. मॅम म्हटलं 40 डेज आपण इंडिव्हिज्युअली करायचं का ते स्वतः प्रॅक्टिस? नाही नाही, आता आपण मॅमचं 7 तारखेपासून सुरू होतंय ना, आपलं 8 तारखेपासून उद्यापासून. सुरू होतंय. मग ते 7 तारखेपासून ते पुढच्या आय थिंक 17 फेब पर्यंत 17 मॅम. फेब्रुवारी. हा, मग या 40 दिवसांसाठी करायचं. पण मग आता ते करायच्या आधी तुम्हाला पूर्ण विचार करायचा आहे की त्याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस म्हणू शकतो किंवा काय डेली रुटीन पेक्षा काय वेगळे टास्क तुम्ही करणार आहे. आता जर समजा उद्या तुमचं काही गेट टुगेदर आहे, काही फंक्शन आहे, तर मग सुट्टी आहे तुम्हाला, तर मग तुमच्या ऑफिसच्या डे मधलं रुटीन वेगळं आहे, बरोबर. घरी सगळ्यांना सुट्टी असल्यावर आपलं रुटीन वेगळं असतं, स्वयंपाकाच्या वेळा बदलतात, सकाळी न करता आपण दुपारी करतो. मग हे छोटे छोटे चेंजेस पण तुम्हाला लिहायचे आहेत. आणि जर उद्या तुम्ही आज समजा लिहिलंय पण तुम्हाला जाणवतंय की अरे 14 तारखेला संक्रांत आहे, माझं रुटीन चेंज होणार आहे, तर मग मी काय करणार, 13लाच ते डिक्लेअर करणार की उद्या याच्यामध्ये माझे असे असे चेंजेस मी करत आहे. त्या दिवशी नाही करायचे, मला सांगितलं सेम डे नाही करायचं, आपल्याला 1 डे बिफोरच करायचं आहे ते. म्हणजे मग एकच टायमिंग ठरवलं त्याच टायमिंगला करायचं का? काय काय म्हणाला अरुणा? टायमिंग ठरवेल त्याच वेळेत करायचं का?
हो, मग वेळापत्रक आपण शाळेत असताना कसं वेळापत्रक असतं, हा आणि हा तास तो तास त्या काइंड ऑफ बनवायचं आपल्याला आपल्या स्वतःच आणि ते फॉलो सुद्धा करायचं. आणि ते तुम्ही जे जसं आता तुम्ही नाही अरुणा मॅम, हे बघा, आजचा दिवस आहे, हा. ठीक आहे. आता हो. उद्याचा दिवस 7 तारीख येणार, ठीक आहे. हं. मग आता तुम्ही आज रात्री बसले, संध्याकाळी किंवा रात्री 6 वाजता, आज 6 तारीख आहे, तर आता उद्या सकाळी तुम्ही काय करणार आहे? उद्या सकाळी तुम्ही अमृतवेला 5 वाजता उठणार. 5 ते 6 तुमचा हा ग्रॅटिट्यूडचा क्लास होणार. मग तुम्ही उद्या लिहा 5 ते 6 ग्रॅटिट्यूडचा क्लास. मग 6 नंतर तुमचं काय आहे? तुमच्या मुलासाठी डब्बा आहे, काय आहे ते झालं. किंवा मग 6ला तुम्ही मॅडमचा क्लास अटेंड करणार आहात. मग तुम्ही आजच लिहून ठेवणार, आजच डिक्लेअर करणार ते, की मी मॅडमचा क्लास अटेंड करणार. मग आता डिक्लेअर केलाय, मग करायचं पण आहे ते, फक्त डिक्लेअर नाही करायचंय. हम्म. 6 ते 7 मॅडमचा क्लास तुम्ही केला. 7 नंतर तुम्ही तुमचा टिफिन बनवला, किंवा तुम्ही तुमच्या आंघोळीला गेला, तुमची पूजा केली, जे काही आहे ते तुमचं असं ऑलरेडी तुमचा असा एक टाइम टेबल आज रात्रीच बनला पाहिजे. तुमचा आराखडा रात्री तयार झाला 12 पाहिजे वाजेपर्यंत. उद्याच्या दिवसाचा. उद्याच्या दिवसाचा आराखडा आज रात्री बनवायचा आणि त्याला फॉलो करायचं. आता सपोज 7 तारखेला तुम्हाला उद्या जमणार नाही, तुम्हाला लग्नाला जायचं आहे, बरोबर आहे. मग तुम्ही आज रात्रीच लिहायचंय, की माझं मी शेड्यूल जसं चेंज होतंय, कारण मला लग्नाला जायचंय, मी मॅडमच्या क्लासचं केव्हा रेकॉर्डिंग बघेल. मग तुमचा रेकॉर्डिंगचा टायमिंग मे बी दुपारी 2 ते 3 असू शकतो, मे बी संध्याकाळी 6 ते 7 असू शकतो. मग तो तुम्ही त्या टाइम टेबल प्रमाणे तुम्ही त्या ह्याच्यामध्ये हे मेन्शन करायचंय, की उद्या मी लग्नाला जाणार 6 वाजता, 8 वाजता मी मॅडमचं रेकॉर्डिंग बघणार. म्हणजे ऑलरेडी तुमचा हा प्लॅनर तयार झाला पाहिजे सकाळी उठते रात्री झोपेपर्यंत. तुम्ही दुपारी 2 तास झोपत असाल तर तुम्ही आताच आज लिहून घ्या ना, उद्या मी 2 तास झोप घेणार, किती वाजता? 3 ते 6, 3 ते 5 पर्यंत, असं. तर हे आपल्याला करायचंय आणि ते मॅम पण कधी लिहायचं नाहीये, ते टाइम, फॉलो पण करायचंय. आता मॅम कधी सहज सोबत 3 ते 5 तुम्ही सांगितलं, पण त्याचं 3 ते 5 आपण नाही झोपू शकलो, मागे पुढे झालं तर कसं करायचं? झालं तर झालं, पण तेच तर मॅडम म्हणाल्या ना, की तुम्ही लिहिणार आहात, किती तुम्ही फॉलो करू शकता, टाइम तुम्हाला कसा अलाव करतो. लिहिणं ओके. खूप सहज आहे, मी लिहून तर काही टाकेल, पण खरंच तुम्ही ते फॉलो करणार का? ते तुमच्याशी फॉलो होईल का? मग हा सगळं ओके. डिसिप्लिन केव्हा येणार? सुरुवातीला होऊ शकते, 1-2 वेळेस तुमचं नाही होणार, मिसमॅच होणार, पण तुम्हाला ही सवय लागेल. ही सवय लागली की हळूहळू हळूहळू तुमच्या शरीरामध्ये ही पूर्ण भिनल्या जाणार आणि तुमचं माइंड मग त्याप्रमाणे तुमचं तुमचं शेड्यूल बनेल आणि त्याप्रमाणे तुम्ही मग हळूहळू त्या गोष्टी करायला लागेल. ही झाली एक कमिटमेंट, ही झाली तुमच्या ओके. वेळेसोबत असणारी तुमची कमिटमेंट. अदरवाईज आपण सगळ्या गोष्टी असे टेकन फॉर ग्रांटेड घेतो. आज केलं काय, नाही केलं काय, गेलं का, ठीक आहे, अटेंड करू नाही तर नाही करू. पण जेव्हा आपण ते पेन डाऊन करू, आपण नोट डाऊन करू, तेव्हा आपल्या बुद्धीला कळेल की अगं तू नोट डाऊन केलंय, तुला हे करायचंय. आणि स्वतःशी कमिटमेंट करा की मी जे लिहिलंय मी ते करेल, मला करायचंच आहे. कालचं जे होतं ते तुमच्या माइंडसेटवर होता, तो कालचा क्लास एक हम्म. मिलेनियर माइंडसेटवर क्लास होता. तुम्ही मिलेनियर माइंडसेट कसं असू शकतं? म्हणजे एकाजवळ जर 1,000 रुपये आहे, तोही स्वतःला मिलेनियर माइंडसेट वाला बनवू शकतो. आणि ज्याच्यावर जर 1 करोड आहे, तोही 1,000 असणारा म्हणू शकतो ना, माझ्याजवळ ते 1,000 आहे. किंवा 100 रुपये असणारा सुद्धा म्हणू शकतो, कारण तो जिवंत आहे, त्याच्याजवळ अवयव आहे, तो बोलू शकतो, तो श्वास घेऊ शकतो, त्याच्याकडे पलंग आहे, त्याच्याकडे पाणी आहे, घर आहे. याला म्हणतात मिलिनियर माइंडसेट. मग नाही तर काही लोक, अरे आमच्याकडे 1,000च रुपये आहे, आम्ही कुठे एवढे श्रीमंत लोक, हे झालं पुअर माइंडसेट. हे कालचं जे होतं मिलेनियर माइंडसेट नेहमी काय करतो, मिलेनियर माइंडसेट नेहमी अट्रॅक्ट अबंडन्स करतो, कारण ज्याच्याकडे तेवढं थोडंसं आहे ना, मग त्या थोड्यामध्येच तो खूप जास्त खुश असतो. मग खुश असतो तर मग तो अजून अजून चांगल्या चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करतो. मिलेनियर माइंडसेट लवकर उठतात, सकाळचं स्वतःचं प्लॅनर बनवतात, कारण तो वेळ त्यांच्यासाठी स्वतःसाठी असतो. कुणी घरात चाव चाव प्याव प्याव नसते. आपलं काम आपण सहज शांततेने करू शकतो. जो व्यक्ती 3 किंवा 4 वाजता उठतो, स्वतःच्या सगळ्या गोष्टींचा आराखडा काढतो, लिहितो, उठतो, बसतो, त्याचं दिवसाचं पूर्ण रुटीन बनतं, तेव्हा त्याला युनिव्हर्स नवीन नवीन गोष्टी सुद्धा सुचवतं, की तुला या प्रोजेक्टमध्ये हे करायचंय. मग अशा प्रकारे त्याचे उन्नती होत जाते. मिलेनियर माइंडसेट सगळे सकाळी उठतात, स्वतःवर वेळ देतात, ते मेडिटेशन करतात, ते वॉक करतात, ते खूप काही प्लॅनिंग करतात. मिलेनियर माइंडसेटचा फोकस एक वेगळा असतो. ते स्वप्नांच्या मागे धावत नाही, ते लिहितात, ते अट्रॅक्ट करतात.
ते एक चुंबक असतात आणि ते स्वतःची पॉवर वाढवतात. मिलेनियर माइंडसेट लोक, मिलेनियर माइंडसेट लोक जे असतात ते फक्त फक्त लर्निंग वर फोकस करतात, मोठी मोठी गोष्टी करतात, मोठे मोठे स्वप्न बघतात. ते छोट्या गोष्टी कधीच करत नाही. होईल का, नाही होईल का, कसं होईल, कसं कसं येईल, मी असं केलं तसं होईल का, ह्या गोष्टींवर ते कधीच लक्ष देत नाही. फक्त ते स्वप्न बघतात आणि होणार पूर्ण. काल तुम्ही राजन सरांना ऐकलं असेल की जे त्यांनी एवढ्या दिवसात नाही कमवलं होतं ते त्यांनी 4 वर्षात कमवलं. आणि आज त्यांच्याकडे इतकं जास्त म्हणजे मोजू शकणार नाही एवढी संपत्ती आहे. एवढे त्यांच्याकडे घरं आहेत. हर एक शहरामध्ये त्यांचं घर आहे. आउट ऑफ इंडिया घर आहे. आणि हे फक्त त्यांनी 4 वर्षामध्ये सगळं अट्रॅक्ट केलं. कारण त्यांचं माइंडसेट चेंज झालं होतं. आधी माइंडसेट तसं नव्हतं त्यांचं. आणि शब्दाला खूप पॉवर आहे. आपले शब्द आपल्या स्वतःसाठी असो, दुसऱ्यांसाठी असो, ते तुम्हाला जपून वापरायचे आहे. मनामध्ये राग, द्वेष हा ठेवायचा नाहीये. कोणाला आपल्याला जज करायचं नाहीये. सरकार असो किंवा अजून कोणी असो, ट्रॅफिक असो, पोलीस असो, मित्र असो, मैत्रिणी असो, आपल्याला कोणाकडे काय गरज नाहीये फोकस करायची. ती तिचं आयुष्य जगते, आपण आपलं जगायचं आहे. अशा भरपूर गोष्टी मॅडमनी काल सांगितल्या. तो एकदा पुन्हा सगळेजण रेकॉर्डिंग बघा. नाही समजलं तर पुन्हा विचारा. आणि तुम्हाला पाहिजे काय फक्त तेवढं लिहा. काय नाही पाहिजे त्याच्यावर फोकस करायचं नाही. ज्यांना क्लायंट्स पाहिजे तर त्यांनी सांगायचं, "येस, माझ्याकडे खूप क्लायंट्स येत आहे. माझे क्लायंट्स खूप छान आहे. माझे क्लायंट्स मला वेळेच्या आधीच पैसे देतात. महिना पूर्ण होण्याच्या आधी माझे क्लायंट्स मला मला पे करतात." ज्यांना ज्यांना त्यांच्या नवऱ्याकडून प्रेम हवं असेल तर, "अरे, माझा नवरा मला खूप प्रेम करतो. मला रोज अप्रिशिएट करतो. मला तर रोज तो अप्रिशिएट केल्याशिवाय म्हणजे म्हणजे जमतच नाही त्याला. इतकं माझ्यावर प्रेम करतो की मी जी वस्तू म्हणत भलेही तो आज तुम्हाला आणून नसेल देत, पण तुम्हाला डिक्लेअर करूनच टाकायचं आहे. 8 दिवसातच मिळेल ती." आणि स्वतःला तुम्हाला कॉन्फिडंट बनायचं आहे, तर ते लिहा ना, मला कॉन्फिडंट बनायचं आहे. मी कॉन्फिडंट झाली आहे. माझ्या सगळ्या क्षेत्रामध्ये मी छान काम करते. तुम्हाला एक टोन्ड बॉडी हवी आहे, 55 केजी वेट आहे, तर ते लिहा. तुम्हाला काय पाहिजे ते लिहायचं. तुम्हाला काय नाही पाहिजे ते नाही लिहायचं आहे. ठीक आहे? आणि हाऊवर फोकस कधीच नाही करायचा. कसं येईल? तुमचं ते कामच नाही आहे. ते युनिव्हर्सचं काम आहे. तुम्ही टाकून दिलं ना, तुम्ही तुमची ऑर्डर टाकली Amazonकडे, तो Amazon बघेल काय करायचं. तो युनिव्हर्स बघेल काय करायचं. तुम्हाला फक्त ऑर्डर टाकायची. ऑर्डर स्पेसिफिक असावी. तुम्हाला का पाहिजे ते तुमचा व्हाय पण असला पाहिजे त्याच्यामध्ये, की तुम्ही का टाकतायत. तुम्हाला जर शूज पाहिजे, तर तुम्हाला शूज कशासाठी पाहिजे? तुम्हाला फिरायला जायचंय, तुम्हाला ट्रेकिंगसाठी हवे आहे शूज, की तुम्हाला पार्टीसाठी शूज हवे आहे किंवा तुम्हाला लग्नात जायचंय म्हणून शूज हवे आहेत. शूज का हवे आहेत? तुम्हाला नवीन साडी पाहिजे, तर तुम्हाला नवीन साडी का घ्यायची आहे? असंच मैत्रिणीकडे आहे म्हणून मला घ्यायची आहे? नाही. मला हवी आहे कारण मला या पार्टीमध्ये जायची आहे आणि माझी खूप इच्छा आहे की मी अशी साडी घालावी. तर त्याच्यासाठी लिहायचं. म्हणजे ते प्रकार असला पाहिजे. स्वप्न पण ही अशीच असावी. स्वप्न मला डायमंड रिंग हवी आहे म्हणून सगळ्यांनाच डायमंड रिंग हवी असेल असं नाही ना. तुम्हाला सोन्याची रिंग हवी असेल. मला डायमंड रिंग पाहिजे, मला डायमंडचे कानातले पाहिजे. असं. तर तुम्ही आधीच डिक्लेअर करा. तुम्हाला कारण की युनिव्हर्समध्ये अबंडन्स आहे. अबंडन्स म्हणजे अबंडन्स आहे. फक्त मागायचं आहे आणि स्वतःच्या बुद्धीवर काम करायचं आहे. त्या बुद्धीमध्ये संकुचितपणा, रेजिस्टन्स कुठेच आला नाही पाहिजे. आणि रेजिस्टन्स कधी येतो? जेव्हा तुमच्या आतमध्ये राग, द्वेष असतो किंवा कुणाबद्दल जजिंग भावना असते ना, तेव्हा तुमच्यामध्ये तो रेजिस्टन्स पॉवर असतो. म्हणून म्हणतात फॉरगिव्ह करा, सोडा, काय करायचं म्हणजे मनामध्ये काही ठेवायचं नाही. जेव्हा तुमचं मन क्लिअर असेल ना, तेव्हा सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक चांगल्या चांगल्या घडत जाणार. सो कालचा तुम्ही हवं तर पुन्हा बघा आणि काम करायच्यावर. आता आपण सपोज जमलं तर उद्या आपण स्वप्न कशी लिहायची याच्यासाठी 5 वाजता करूया. चालेल. म्हणजे आता कारण मॅडम आता शिकवणार. मग त्याच्या हो. आधी तुमच्या जवळ तुमची ज्या दिवशी मॅडम म्हणेल तुमचे स्वप्न लिहा, तर तुम्हाला क्विक अँड फास्ट ती लिहिता आली पाहिजे. तो सगळे आपण त्याच्यावर उद्या काम करूया. ठीक आहे? याची जी झूम लिंक असणार आहे ती डेली बेसिस वरती सेमच असते का चेंज होते? सेम असते. मॅम आपण ठीक आहे, 5 ते उद्या 6 भेटूया.
5 ते 6 आपण आपलं हे अटेंड केल्यानंतर पुन्हा 6:30 ते 7:30 त्यांचं अटेंड करू शकतो ना मॅमचं? बिलकुल. हा. आपण आपलं डॉट 6ला संपवायचं उद्यापासून. ओके. तुम्हालाही आणि वेळ त्याचे भेटला पाहिजे असाइनमेंट सकाळचा. त्याचे असाइनमेंट दोन्ही पण सेम असणार ना? आपण कुठेही लिहू शकतो ना असाइनमेंट? म्हणजे कुठेही म्हणजे डेलीचं जे मॅम काय आपल्याला देतात ना असाइनमेंट लिहायला वगैरे जे पण असेल ते. मॅमने दिलेले असाइनमेंटच आपण 5 ते 6 मध्ये घेणार आहे मॅम. ओके. मॅडमने ओके. सांगितलं ना तुम्ही ग्रुपमध्ये करा. मॅडमने अच्छा. काल हा. सांगितलं ना की तुम्ही जेव्हा ग्रुपमध्ये. ग्रुपमध्ये करा तुम्हाला हा. थँक यू. कळेल की काय करायचं, तर आपण हेच काम करणार आहोत. इव्हन ओके, तुम्ही ओके. भरपूर लोकांना सांगू शकता की जे मॅडम प्रॅक्टिस घेणार आहे त्याची प्रॅक्टिस आम्ही 5 ते 6 घेत आहोत. तर ज्यांना हं. कुणाला अटेंड करायचं असेल हे सेशन त्यांनी अटेंड करा. सगळ्यांना सांगा. युट्यूबवर जेव्हा तुम्ही व्हिडिओज बघता किंवा तुमचे मित्रमैत्रिणी युट्यूब व्हिडिओ बघतात त्यांना सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर खूप लोकांपर्यंत, मराठी लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे ना. जसं मॅडमला किती करोडो लोकांपर्यंत पोहोचायचं, 100 मग आपले करोड. मराठी लोक आहेत नाही का करोडो, आहेत ना. मग आपल्याला हो. पण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मग तुम्ही सगळ्यांना सांगा की ज्यांना प्रॅक्टिस करता येत नाही किंवा प्रॅक्टिस कशी करावी समजत नाही त्यांनी आमचा 5 ते 6चा क्लास जॉईन करा. जी अश्विन मॅम शिकवणार आहे, जी त्या अश्विन मॅम आपल्याला प्रॅक्टिस देणार आहेत, त्या आम्ही आमच्या क्लासमध्ये करून घेणार आहोत. हम्म. चांगली संकल्पना आहे. खूप खूप धन्यवाद कीर्ती मॅडम आणि खूप छान. प्राजक्ता मॅडम. थँक्यू सो मच. नवीन मॅम बुक मी करू. ते करू का थोडं? येस. मला थोडं एक सुचलं आहे की आम्ही आता लास्ट इयर MA पूर्ण केलं तर त्यावेळेला आम्हाला रिसर्च होता, थेसिस केला. तर आता आपण जे हे मॅजिक बुक किंवा ही जी प्रॅक्टिस करतो आहे तर 40 डेजसाठी, तर आपण आपल्या ग्रुपसाठी करतो. तर असंच आपण एखादं बोर्ड एक्झाम आहे 10वीच्या मुलांसाठी एखाद्या स्कूलमध्ये केलं किंवा IT प्रोफेशनल आहे त्यांच्या लाईफमध्ये पण बरेच हे असतात ब्रेकडाऊन. तर असे प्रत्येक 2-2, 3-3 लोकांनी ग्रुप केले आणि त्या ग्रुपमध्ये जाऊन जर तिथे त्यांना आधी क्वेश्चनेअर दिलं की आधी तुमचं लाईफ काय आहे, कसे संकट आहेत, काय आहे, आणि 40 डेज त्यांच्याकडून ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करून घेतली आणि पुन्हा तेच क्वेश्चनियर त्यांना दिले, तर काय चेंजेस होतात हे डॉक्युमेंट नुसार आपल्याकडे प्रूव्ह होऊ शकतं. असं आपण काही करू येस, शकतो. येस, येस. इट्स रिअली ग्रेट आणि असंच करायला पाहिजे. इवन दो मला सुद्धा पुण्यातल्या भरपूर शाळांमध्ये जायचं आहे आणि कुणाचं असेलही कदाचित ओळखी किंवा कनेक्टेड तुम्ही होत असाल तर आपण जाऊन तिथे हे करूया. कारण की मी आपल्याला लास्ट पहिला इयर प्रश्न माझ्या हाच एरिया विचारायचा आहे की काय चॅलेंज आहे. आणि मला मला असं मॅडम वाटतं तुम्ही की सोबत घेऊ लास्ट इयर मी शकता जर केलं तुम्हाला होतं.